His gracious gifts and all blessings. खरोखर तो चांगला आहे आणि आमच्या प्रती तो सहनशील आहे. त्याची प्रीती आणि त्याची प्रेमदया ती कधीही बदलत नाही. He is good unto us, and His everlasting love for us never changes. त्याच्या वचनाकरता मी धन्यवाद देतो, कारण त्याचं वचन हे शुद्ध आहे आणि ते आम्हाला समंजस करण्यासाठी समर्थ आहे. We thank the Lord for His word, because His word makes us wise. आज सकाळी जे स्तोत्र आपण वाचलेलं आहे, स्तोत्र 15, त्याविषयी काही गोष्टी आपण पाहणार आहोत आणि देवाच्या वचनातून आपण आपल्या अंतःकरणांना तयार करणार आहोत त्याची स्तुती आणि आराधना करण्यासाठी. A few things we are going to learn from Psalm 15, and we are going to prepare our hearts to worship the Lord. अतिशय सुंदर असं हे स्तोत्र आहे, ज्याच्यामध्ये दावीद राजा जो आहे तो सुंदर रीतीने हे मांडत आहे की परमेश्वराच्या घरामध्ये, त्याच्या वस्तीच्या ठिकाणी कोण जाईल, कोणाचा प्रवेश होईल. And King David, he is expressing this beautifully. Who shall sojourn in your tent? Who shall dwell on your holy hill? या स्तोत्राची जर आपण पार्श्वभूमी पाहिली तर आपल्याला दिसून येतं की 2 शमूएल 6व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस दावीद जो राजा होता त्याने कराराचा कोश यरुशलेमेमध्ये आणला, त्या प्रसंगी हे स्तोत्र लिहिलेलं असावं असे अभ्यासकार म्हणतात. The scholars, they tell that this particular psalm was written when King David established his kingdom and he brought the Ark of the Covenant. स्तोत्र संहितेमध्ये अनेक जे इतर स्तोत्र आहेत त्याचे प्रसंग अतिशय निश्चित आहे. काही ठिकाणी कोणत्या प्रसंगी ते गायले गेले, कोणत्या प्रसंगी ते लिहिले गेले, परंतु या स्तोत्राविषयी आपण म्हणू शकतो दावीद राजा ज्यावेळेस त्याने कराराचा कोश यरुशलेमेत आणला त्या प्रसंगी हे त्याने लिहिलं असावं. The psalms have particular titles and background when they were sung and what was the situation. But in this psalm we learn that when King David brought the Ark of the Covenant to Jerusalem, he wrote this psalm. या प्रसंगामध्ये ज्यावेळेस त्यांनी हे स्तोत्र लिहिले तोपर्यंत जे मंदिर आहे परमेश्वराचं ते बांधलं गेलं नव्हतं. This psalm was written when the temple was not built. तर परमेश्वराने इस्रायलाला जो कराराचा कोश दिलेला होता तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे त्याचं स्थलांतर केलं जायचं. And the Ark of the Covenant was moved or transferred from one place to another place. आणि तो जो मंडप आहे त्या मंडपामध्ये कराराचा कोश ठेवलेला असायचा आणि तो जो होता तो मंडप जो आहे तो देवाच्या सानिध्याचं दर्शक होता. And the Ark of the Covenant was placed in the tent, and that particular tent or the ark was a sign of the presence of the Lord. मंडप, निवासस्थान आणि मंदिर हे देवाच्या पवित्र स्थानाचं दर्शक आहे. Temple, tent and tabernacle, they are signs or symbols of God's presence. परंतु ते भौतिक दर्शक आहे आणि ते तात्पुरतं असं दर्शक होतं. They are physical. Physically it was signifying, and it was temporary. देवाचं जे तात्पुरतं भौतिक वस्तीचं ठिकाण आहे ते इतकं पवित्र आहे, तर मग परमेश्वर ज्या ठिकाणी आपली सार्वकालिक वस्तीमध्ये आहे ते ठिकाण किती पवित्र असावं याची आपण कल्पना करू शकतो. We need to understand this, that if this physical place was so sanctified or pure, so we can imagine how pure or sanctified and holy the place where God dwells. वचन 1 मध्ये दावीद म्हणतो की हे यहोवा तुझ्या मंडपात कोण वस्ती करेल, तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील. In stanza 1 he says, who shall sojourn in your tent, who shall dwell on your holy hill. या स्तोत्रामध्ये जर आपण पाहिलं की दावीद पहिल्याच वचनामध्ये प्रश्नाने सुरुवात करत आहे आणि नंतर वचन 2 ते 5 जे आहे त्या प्रश्नाचं उत्तर जणू काही तो मांडत आहे. Stanza 1 is a kind of a question there, and 2 to 5 we have the explanation or the answers of that particular question. परमेश्वराचा पवित्र मंडप आणि परमेश्वराचं पवित्र डोंगर हे अतिशय पवित्र आहे आणि त्या ठिकाणी कोणचा मनुष्य प्रवेश करू शकेल
या आशयाने तो या सूत्राची सुरुवात करत आहे. The tent and the hill are holy, and he is beginning this particular psalm with the thought that who would enter or who would ascend to the holy hill. आणि हा प्रश्न दाविदाला का पडला असावा किंवा हा प्रश्न का इतका महत्त्वाचा आहे, त्याचा जर आपण थोडा इतिहास किंवा थोडासा बॅकग्राऊंड आपण पाहिलं तर आपल्याला हे माहिती आहे की जगामध्ये आदामाच्या द्वारे पापाचा शिरकाव झाला. Why this question is so important, and the answer is found when we go back to Genesis, where we learn that Adam's fall. आणि त्याच्यामुळे ज्या मनुष्याला देवाने सात्विक आणि निर्मळ असं निर्माण केलं होतं, तो मनुष्य पापाच्या भ्रष्टतेमुळे देवाच्या सहवासातून कायमचा तो दूर गेला. God made man in the state of innocency. He was in the state of innocency, but due to fall, he was separated from the presence of the Lord. हे पतन होण्याच्या अगोदर मनुष्य आदाम आणि हवा देवाच्या सहवासामध्ये होते. देवाशी त्यांचं नातं होतं आणि ते देवाच्या सहवासामध्ये राहत होते. Before the fall, we understand that Adam and Eve, they were dwelling in the presence of the Lord. परंतु पापाच्या भ्रष्टतेमुळे पवित्र देव आणि पापामध्ये भ्रष्ट असलेला बंडखोर मनुष्य यांच्यामधलं नातं तुटलं, ती सहभागिता तुटली. Because of sin, there is separation between God and man. आणि आपण पाहतो की परमेश्वराने त्याच्या प्रेमळ योजनेमध्ये मनुष्यासाठी पुन्हा एकदा ती तुटलेली सहभागिता प्रस्थापित होण्यासाठी ख्रिस्त येशूमध्ये योजना केली आणि ती योजना ख्रिस्त येशूमध्ये त्याने पूर्ण केली. And in order to reconcile man to himself, God sent his son. आणि आदामामध्ये जे काही आपण गमावलं होतं ते सर्व काही ख्रिस्त येशूमध्ये ख्रिस्ताच्या मध्यस्थीच्या कार्यामुळे समेटामुळे आता आपण पुन्हा ते मिळवतो. What we lost in Adam, we regain in Christ. आणि एदेन बागेचं पुनर्स्थापना परमेश्वर कशा प्रकारे ख्रिस्तामध्ये ख्रिस्ताद्वारे करत आहे याचं चित्र आपण नव्या करारामध्ये आणि पुढे आपण पाहतो. Beautifully we see how God is restoring the Eden again. आणि या पुनर्स्थापित केलेल्या ठिकाणी पुन्हा त्या पवित्र स्थानी मनुष्य जाण्यासाठी जो मार्ग आहे तो मार्ग कशा प्रकारे असावा, आपण तिथे कसे पोहोचू शकतो, कोणता मनुष्य त्या पवित्र ठिकाणी पोहोचू शकतो याचं जणू काही यादी आपल्याला आपण वचन 2 ते 5 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. Who would ascend to the tent and who would dwell on the holy hill? The list of that is given in this psalm. देवाने ख्रिस्त येशूमध्ये जे अभिवचन दिलेलं आहे त्याच्याद्वारे जो कोणी विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन आणि त्या पवित्र ठिकाणचे जे अभिवचन परमेश्वराने दिलेलं आहे त्या ठिकाणी कोणाचा प्रवेश आणि कशा प्रकारे होईल ते आपण वचन 2 ते 5 मध्ये आपण पाहतो. People who believe in Lord Jesus Christ, and because of that now they have enabling grace to go to the holy hill. वचन 2 ते 5 जे आहे त्याच्यामध्ये दावीद या पवित्र वस्तीसाठी पात्र किंवा लायक असलेल्या व्यक्तीचं वर्णन करत आहे. And in verse or stanza 2 we learn that David is showing that this particular person is qualified to go to the holy hill. आणि 2 ते 11 मध्ये आपण पाहिलं तर आता असे 11 गुणविशेष आहेत जे आपण एका धार्मिक व्यक्तीबद्दल आपण विचार करू शकतो. In 2 to 5 we see that there are 11 attributes of the righteous person. आणि दावीद जो आहे तो अशा नैतिकतेने शुद्ध असलेल्या आणि धार्मिक असलेल्या व्यक्तीचं चित्र रेखाटत आहे. And this is the picture of the righteous man. आणि अशाच प्रकारचं चित्र स्तोत्र 24 मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतं. स्तोत्र 24 आणि 3 ते 4 मध्ये सुद्धा 30 वचने आपल्याला पाहायला We have a similar passage in Psalm 24. वचन 2 जो सरळपणाने चालतो आणि न्यायीपणाने आचरतो आणि आपल्या हृदयात सत्य बोलतो. आणि तशाच प्रकारे स्तोत्र 24 मध्ये 3 आणि 4 मध्ये म्हटलेलं आहे, यहोवाच्या डोंगरावर कोण चढेल आणि त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील, ज्याचे हात स्वच्छ व हृदय निर्मळ, ज्याने आपला जीव खोटेपणाकडे उंचावला नाही आणि कपटाने शपथ वाहिली नाही तो. Psalm 24, who shall ascend the hill of the Lord, who shall stand in his holy place?
He who has clean hands and a pure heart, who does not lift up his soul to what is false, and does not swear deceitfully, he will receive blessing from the Lord. वचन 2 ते 5 मध्ये जे गुणधर्म आहेत त्याच्यामध्ये कुठेही आपल्याला हे पाहायला मिळणार नाही की त्या ठिकाणी परमेश्वर किंवा देवाच्या वचनातून असं सांगितलेलं आहे एक विशेष प्रकारचे धार्मिक विधी तुम्ही आचारा आणि मग तुम्ही परमेश्वराच्या सानिध्यामध्ये त्याच्या पवित्र ठिकाणी तुम्ही जाऊ शकाल. 2 to 4 is not showing that you do some religious acts or works and then you would ascend to the holy hill. तर त्याच्या विरुद्ध आपण पाहतो की जो देवाला भिणारा व्यक्ती आहे आणि जो पवित्र आहे तो देवाप्रती आणि मनुष्याप्रती त्याची वृत्ती कशा प्रकारे आहे, तो इतरांना कशा प्रकारे वागवतो, अशा प्रकारचं चित्र त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. And here the picture is given of a man, a righteous man. He fears the Lord and how he treats others. आणि या सर्व गुणविशेषांचा जेव्हा आपण अभ्यास करतो आणि त्याची स्वतःशी तुलना करतो त्यावेळेस आपल्याला हे कळून येईल की या कुठल्याच गुणविशेषांमध्ये कोणताही व्यक्ती परिपूर्णपणे बसत नाही. And when we study all these attributes, we know and we understand that no man perfectly fits into these particular attributes. या अशा प्रकारच्या जीवनाचं आपण जेव्हा मूल्यमापन आणि तुलना करतो स्वतःशी त्यावेळेस आपल्याला आपली अपात्रता दिसते. When we see ourselves in this psalm, we understand our unworthiness. वचन 2 मध्ये म्हटलेलं आहे की जो सात्विकतेने चालतो. In verse 2, it says, "He who walks blamelessly." याचा अर्थ जो देवाच्या भयात राहतो, त्याचे नियम पाळतो, त्याचा सन्मान करतो आणि त्याचे नियमशास्त्र देखील तो पाळतो. It means a person who loves the Lord, loves His law, and follows His law. जो नीतीने वागतो, जो आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रती असलेले त्याचे कर्तव्य पूर्ण करतो. This righteous man, he fulfills the responsibility towards his Creator. आणि जो आपल्या निर्माणकर्त्यावरती पूर्ण मनाने, पूर्ण शक्तीने, पूर्ण हृदयाने, बुद्धीने, शक्तीने प्रीती करतो. And this righteous man, he loves the Lord with all his heart, with all his mind, and with all his strength. जो इतरांना देखील आदराने वागवतो, समाजाप्रती देखील त्याचे असलेले जे कर्तव्य आहे ते पूर्ण करतो. He respects and honors the people, and he fulfills the responsibility towards the society. पुढे म्हटलेलं आहे की जो सत्य बोलतो. And then the next point is one who speaks truth. ज्याच्या वागण्यामध्ये खरेपणा आहे, ढोंग नाही, जो खोटी मैत्री करत नाही, जो पोकळ आश्वासने देत नाही, फसवणूक करत नाही, अशा प्रकारचा सत्य वागणारा व्यक्ती. The man who speaks truth is he does not deceive, he does not give the empty promises. वचन 3 मध्ये जो जिभेने चुगली करत नाही, सोबत्याचं वाईट करत नाही आणि शेजाऱ्याची निंदा करत नाही. Who does not slander with his tongue, does no evil to his neighbor. वचन 4 मध्ये आपण पाहतो की जो अधर्माला तुच्छ लेखतो, जो स्वतः अधर्म करत नाही आणि इतर जे करतात त्यांना विरोध करतो, त्यांना मान्यता देत नाही आणि त्यांना पाठिंबा देत नाही, अशा प्रकारचा तो व्यक्ती आहे. One who despises what is vile, one who honors those who fear the Lord, and he does not support the evil. परमेश्वराचे भय बाळगणाऱ्यांचा जो सन्मान करतो, त्यांना उत्तेजन देतो, त्यांची काळजी घेतो, त्यांना आधार देतो, पाठिंबा देतो, अशा प्रकारचा व्यक्ती. A man who honors those who honor the Lord fears the Lord. त्याच्यानंतर पुढे म्हटलेले शपथ पाळण्याबाबत. And then we understand the one who is true to the oath. जो आपण दिलेल्या वचनाशी विश्वासू आहे, A person who is true to the promise. जो आपले शब्द बदलत नाही, आपलं नुकसान झालं तरी तो आपला शब्द कधी बदलत नाही. One who does not change his word. जो विश्वासू आहे आणि प्रामाणिक आहे. Who is faithful and honest. वचन 5 मध्ये म्हटलेलं आहे जो आपला पैसा वाढीदिडीला लावत नाही. Who does not put out his money at interest. आणि जो पैसा वाढीदिडीला लावत नाही त्याच्यासाठी वापरलेला जो शब्द आहे त्याचा अर्थ असा होतो की जो नियमबाह्य व्याज घेत नाही. One who do not take unfaithfully the interest on the money. किंवा एखाद्या गरीब व्यक्तीला जर त्याने मदत केले तर त्यावेळेस त्याच्या गरजेच्या वेळेस
त्याच्या परिस्थितीचा फायदा घेऊन त्याच्याकडून व्याज घेऊन त्याची पिळवणूक तो करत नाही. And the word means that one who helps the poor, he does not exploit the poor. जो लाच घेत नाही आणि निर्दोष व्यक्तीला दोषी म्हणून ठरवण्यासाठी तो लाच घेऊन तो अन्याय करत नाही. Who does not take the bribe and declare the innocent man evil or bad. आणि वचन 5 मध्ये म्हटलेलं आहे शेवटी, जो या गोष्टी करतो तो कधीही ढळणार नाही. He who does all these things never be moved. प्रियांनो, यादी मोठी आहे आणि 11 प्रकारचे असे 11 गुणविशेष आहे ज्यांची तुलना आपण स्वतःशी केली पाहिजे. The list is, in this list we have 11 attributes and we should try to see ourselves in this list. आणि शेवटी जे म्हटलेलं आहे, या गोष्टी जो करतो कधी ढळणार नाही, याचा अर्थ देव अशा व्यक्तीला मान्यता देतो, अशा व्यक्तीला स्वीकारतो, अशा व्यक्तीला त्याच्या स्थिर जीवनाविषयी तो अभिवचन देतो. He who does these things shall never be moved. God approves such man. आणि अशा प्रकारे आपण जेव्हा स्वतःच्या जीवनाची तुलना करतो त्यावेळी आपल्याला कळून येतं की आम्ही कोणीही या 11 जे गुणविशेष दिले आहेत त्याच्यामध्ये परिपूर्णपणे बसत नाही. And when we compare ourselves or see ourselves in this psalm, no one perfectly matches to this psalm, the standard of this psalm. कारण अनेक वेळा आम्ही न्याय पण आचरलेले नाही, अनेक वेळा आम्ही इतरांना दुखावलेले आहे, अनेक वेळा आम्ही हृदयामध्ये खोटं बोललेलं आहे. Many times we have spoken lies, we have dishonored the people, and we have not walked blamelessly. आम्ही जिभेने चुगली केलेली आहे, आम्ही शेजाऱ्यांच्या निंदेमध्ये सहभाग घेतलेला आहे. We have slandered the neighbor, we have spoken lies. आम्ही देवाच्या लोकांचा सन्मान केलेला नाही. We have not honored the people of God. अनेक वेळा आम्ही आमचे शब्द बदललेले आहे, आम्ही त्याच्याशी विश्वासू राहिलेलो नाही. We have changed our words. आम्ही अनेक वेळा परिस्थितीचा फायदा घेऊन इतरांची पिळवणूक केलेली आहे. And we have exploited people. आम्ही कोणीही या 11 गुणधर्मामध्ये परिपूर्णपणे बसत नाही. No one among the human being can fit to this qualification. परंतु आज परमेश्वराला आपण धन्यवाद यासाठी देऊ शकतो की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो परिपूर्णपणे देवाच्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारा आमचा प्रतिनिधी म्हणून तो या जगामध्ये पृथ्वीवरती तो आमच्यासाठी जगला. But we give thanks to the Lord for Lord Jesus Christ who came down on the earth and he lived the blameless life. त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई आपण कृपेने विश्वासाच्या द्वारे फुकट असे नीतिमान ठरलेलो आहोत. And the Bible teaches that in Christ Jesus, because of grace, believing in Him, we are declared righteous. या गोष्टी या सर्व ज्या यादी आहेत त्या यासाठी आपण अभ्यासल्या, कारण आपल्याला हे समजलं पाहिजे की जी अपेक्षा होती त्या अपेक्षांचं ओझं किती जड आहे आणि परमेश्वराच्या नजरेमध्ये त्याच्या वस्तीच्या ठिकाणी जाण्यासाठी जाणं किती अशक्य आणि अवघड आहे. The list we have studied in order to understand that God's standard is high and nobody can fulfill this standard. It is impossible for a man like us to ascend to the holy hill. आणि ख्रिस्ताने आम्हाला या ओझ्यापासून मुक्ती दिलेली आहे. And the Lord Jesus Christ has freed us from this guilt, from this heavy burden. त्याच्यामध्ये आम्ही विसावा पावलेला. In Him we have rested. प्रभू येशू ख्रिस्त या जगात आमच्या वतीने आला, आमचा प्रतिनिधी म्हणून तो या जगामध्ये जगला आणि थेट वधस्तंभावर जाऊन तो मरण पावला असं नाही. Lord Jesus Christ, He did not just come to the earth and directly He went on the cross. आमचा प्रतिनिधी या नात्याने तो जगला, त्याने देवाचं नियमशास्त्र पूर्ण केलं, परिपूर्णपणे ते पाळलं आणि देवाला त्याने संतुष्ट केलं. On our behalf, He lived the holy life. On our behalf, He fulfilled the law of God and He pleased the Lord. त्याने आमच्या वतीने ते पवित्र निर्दोष असं जीवन जगलं आणि नियमशास्त्राचं परिपूर्णपणे आज्ञापालन त्याने केलं. Lord Jesus Christ lived the blameless and righteous life and He fulfilled the law of the Lord. आणि प्रियांनो, हे लक्षात घ्या की असं असताना, असा परिपूर्ण निर्दोष आणि निष्कलंक असताना तो अपराधांमध्ये गणण्यात आला. Despite of such holy and blameless life, He was counted among the transgressors. आणि त्याने आमच्यासाठी तो अपराधीपणाचा जो दोष आहे तो स्वतःवरती घेतला. He took our guilt and the judgment
the punishment of us. आज सकाळी विश्वासणारे या नात्याने आपण ख्रिस्तामध्ये आम्हाला मिळालेला जो मोठा विसावा आहे, जो दिलासा आहे, तो आपण साजरा करत आहोत. This morning, where we are celebrating the grace that we have received in Lord Jesus Christ and the comfort we have in Him. आणि मग असं असताना काय वचन 2 ते 5 मध्ये जे 11 गुणविशेष आहेत त्याच्यापासून आपली मुक्ती झाली आहे का? Then when we see the attributes, 11 attributes in 2 to 5, आणि या सर्व then we need गोष्टी to think that have we got freedom from all these things? आणि या सर्व गोष्टी आपण आता पाळणं गरजेचं आहे की नाही? Do we need to follow all these 11 attributes now? परंतु सुवार्ता आपल्याला हे सांगते की या गोष्टीतून जरी आपण मुक्त झालेलो आहोत तरीही आपण आता सुवार्तेद्वारे जी कृपा आपल्याला मिळालेली आहे त्या कृपेद्वारे प्रीतीने आपण त्या परमेश्वर देवाच्या या सर्व अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही त्या पवित्रतेचा पाठलाग करतो. Yes, we are forgiven and we are delivered and we have freedom in Christ, but because of the love that God has shown, we follow this because of God's grace. आपण फक्त सुवार्तेमध्ये मिळालेला विसाव्यात आनंद घेतो असं नाही, तर ख्रिस्तामध्ये जे नीतिमत्व, जे नवीन जीवन, जे नवीन अंतःकरण परमेश्वरावर प्रीती करणारं, पवित्रतेचा पाठलाग करणारं आम्हाला ख्रिस्ताने दिलेलं आहे, त्याच्याही मागे लागून परमेश्वरामध्ये आनंद करतो. We rejoice and we thankfully follow the statutes and the commandments of the Lord. कारण सुवार्ता आम्हाला नीतिमान जीवनासाठी पाचारण करते. The gospel calls us to live the blameless and the righteous life. तिताला पत्र 2 अध्याय आणि वचन 11 मध्ये असं म्हटलेलं आहे, कारण सर्व माणसांकरता देवाची तारण देणारी कृपा प्रकट झाली आहे. ती आपल्याला असं शिकवते की आपण अभक्तीला व जगातल्या हवास नाकारून आताच्या काळात सुबुद्धीने व न्यायाने व सुभक्तीने वागावे. Titus chapter 2 verse 11 teaches that the grace of the Lord revealed from heaven, and it is teaching us to reject the unholy life and pursue the righteous and holy life. आता परमेश्वर आपल्याला त्याच्या कृपेद्वारे, त्याच्या कृपेने आणि प्रीत्यर्थ या सर्व गोष्टींचं पालन करण्यासाठी सहाय्य करतो. Because of His love and grace, He is helping us to follow His statutes and His commandments. त्याचा पवित्र आत्मा आपल्याला या पवित्र जीवनासाठी, धार्मिक जीवनासाठी उत्तेजन देतो. His Holy Spirit encourages us to live blamelessly in this life. त्याने आपला सहाय्य करणारा पवित्र आत्मा आम्हाला दिलेला आहे. The Lord has given us another helper who helps us. आज सकाळी विश्वासणारे या नात्याने आपण देवाच्या कृपेचं साजरीकरण करत असताना परमेश्वराने आम्हाला ख्रिस्तामध्ये जे तारण आणि उद्धार दिलेला आहे त्याचं आपण साजरीकरण करूया, त्याची स्तुती आपण करूया. As we worship the Lord, let us rejoice and celebrate the grace and the redemption the Lord has given us. आणि त्याचसोबत आपल्या जीवनाद्वारे समर्पित आणि धार्मिक जीवनाचा यज्ञ आपण परमेश्वराला सादर करूया. And we will offer our lives unto the Lord. प्रभू करो आणि या स्तोत्राद्वारे आपल्या मनांना परमेश्वर मार्गदर्शन करो, त्याच्या स्तुतीसाठी आपले अंतःकरण तो तयार करो. May the Lord guide us and prepare our hearts to worship Him. पुढे आपण आराधनेमध्ये जाणार आहोत आणि ब्रदर अनुष आहे, त्यांना मी विनंती करतो